नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पाल्याची भाजी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी हा शेवग्याचा पाला घेतला आहे। हा साफ करून घ्यायचा आहे आणि पाला घेताना आपल्याला कवळा असाच घ्यायचा आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते कसं साफ करायचं आहे ते। हे पाला आपण असं काढलं नाही की आपल्याला याच्या शेडी आहेत त्या काढून घ्यायच्यात। अशा हे शेडी आपल्याला नाही ठेवायचे। हा आपल्याला असा साफ करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशी शेड काढून टाकायची आणि ह्याला पण असतील त्या काढून टाकायच्या। जर तुम्ही पाला जर कवळा घेतलात तर शेड काढायची काही आवश्यकता नाहीये। तर अशा प्रकारे मी इथे हा सर्व पाला असा काढून घेतला आहे। हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी इथे ठेवलं होतं। असं आपल्याला हा पाला काढायचा। ही जी शेड असते ही आपल्याला नाही घ्यायची। तर आपण पहिल्या प्रथम काय करणार आहोत, हा स्वच्छ आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे। ते इथे हे पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये आपण हे सर्व पाला टाकणार आहोत। आता आपण हा स्वच्छ धुवून घेऊ। पाला शक्यतो कवळाच घ्यायचा। एकदम झूम जरायला घेतला ना पाला मग त्या शेडी राहतात। आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा। तर इथे मी 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुतला आहे। आता आपण हा पूर्ण पिळून असं चाळणीमध्ये ठेवणार आहोत आणि त्या काढून घेतला आहे। आता आपल्याला हा कापून घ्यायचा आहे। आता आपण हा बारीक बारीक असा एकदम कापून घ्यायचा। एकदम बारीक कापायचं आहे आपल्याला। कुठे कुठे जर शेड वगैरे असेल तर पूर्ण अशी ती आपल्याला कापून घ्यायची। पूर्ण आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे। ही भाजी आपण 2 प्रकारे करणार आहोत। मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची आहे। प्रकारे इथे मी हा पाला पूर्णपणे बारीक असा चिरून घेतला आहे। तर मी इथे एक पॅन गरम करत ठेवला आहे। आता हा शेवग्याचा पाला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपण हा व्यवस्थित भाजून घेणार आहोत। कारण या पाल्याला एक उग्र वास येतो, तो वास जाण्यासाठी आपण हा पाला व्यवस्थित भाजून घेणार आहोत। हा पाला व्यवस्थित भाजणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे एक भाजीला एक चांगली टेस्ट येते। बघा, अशा प्रकारे मी इथे भाजून घेतली आहे। कसं ना भाजता ही भाजी आहे ती शिजून पण जाते, जास्त वेळ लागत नाही। आता ही आपली झालेली। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपल्याला ही भाजी 2 प्रकारची करायची आहे। हे बघा, पाला आधी खूप जड होता पण भाजल्यामुळे हा खूप आता कमी झालाय। आता यातली आपण थोडीशी भाजी काढून घेऊ। तुम्हाला 2 प्रकारची दाखवायची आहे म्हणून मी 2 प्रकारची काढली आहे। तर आता ही पण भाजी मी काढून घेते। आता मी तोच पॅन घेतला आहे, गरम करत ठेवला आहे। त्यामध्ये मी तेल टाकणार आहे। आपल्याला भाजी पुरता आवश्यकतेनुसार आपल्याला तेल टाकायचं। ते इथे तेल टाकलं आहे। तेल आपलं कडकडीत तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत, एक अर्धा चमचा। मोहरी जरा तडतडून द्यायची आपल्याला। आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा जिरे, थोडंसं हिंग। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक कट केलेली मिरची। ते मी
2 छोट्या मिरच्या घेतल्या. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून द्यायचं. त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत. खूप छान लागते भाजी. जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही लसूणवर सुद्धाही भाजी करू शकता, छान होते. अशाच पद्धतीने करायची, फक्त लसूण नाही टाकायचं त्याच्यामध्ये. ही भाजी प्रेग्नन्सी नंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतीला दिली जाते. भाजी खूप पौष्टिक भाजी आहे. आता कांदा आपल्याला व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे कांदा आता लालसर झालेला आहे, बघा शिजलेला पण आहे. आपण त्याच्यामध्ये टाकणार अर्धा चमचा हळद आणि थोडासा गरम मसाला. आता मिक्स करूया. आता आपण याच्यामध्ये घेतलेली ती भाजी टाकणार आहोत. मिक्स करून घ्यायची. मीठ आधी नाही टाकायचं, कारण की आधी आपण बघायचं आहे त्याची भाजी खूप कमी होते केल्यानंतर. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकू. चवीनुसार थोडंसं मीठ टाकू. आपण मगाशी पाला तो भाजलेला पण आहे, त्याच्यामुळे ही भाजी शिजलेलीच आहे. आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ओला नारळाचा किस. हे आता आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपली भाजी इथे झालेलीच आहे, पण याच्यामध्ये मी 2-3 दाणे असे साखरेचे टाकते चवीसाठी. साखर टाकली ना की भाजीला एक चांगली टेस्ट येते, त्याच्यामुळे थोडीशी साखर. ही आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण 2 मिनिटं याची वाफ काढून घेणार आहोत. झाकण ठेवायचं आपल्याला. तर इथे आपली 5 मिनिटं झालेली आहे. बघू शकता चांगली वाफ आली आणि आपली भाजी, सुंदर अशी भाजी आपली ते तयार झाली आहे. आपण याताही डिशमध्ये काढून घेऊ. आणि आपण आता दुसरी भाजी तुम्हाला मी दाखवते कशी. आता दुसऱ्या प्रकारे भाजी कशी बनवायची शेवग्याच्या पालाची, त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत आवश्यकतेनुसार तेल. बघा आपण तेल टाकणार आहे. आता तेल आपल्याला कडकडीत गरम होऊन घ्यायचंय. ते आपलं तेल कडकडीत तापलं आहे. त्यात आपण टाकणार आहोत पहिलं अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली की आपण त्यात टाकणार आहोत अर्धा चमचा जिरे, थोडंसं हिंग आणि इथे आपण टाकणार आहोत 2 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्यात. आणि इथे कांदा, बारीक चिरलेला कांदा. कढीपत्ता हे आपण शिजवून घेणार आहोत. आता ही भाजी आपण वाल टाकून बनवणार आहोत. अशा पद्धतीने भाजी केली तरी खूप छान लागते. आता हे वाल कसे मी बनवून टाकले त्याच्यामध्ये, ते आपण आधी एक रेसिपी बनवली आहे भाजलेल्या वालाची भाजी. ती रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता कशा प्रकारे वाल हे शिजवून घ्यायचे ते आपल्याला. इथे आपला कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आपला कांदा शिजलेला आहे. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद,
अर्धा चमचा गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। मग अशी आपण मिरची वापरलेली आहे, आता आपल्याला वाल टाकायचे आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपण तिखट टाकणार। हा माझे ते घरगुती मसाला आहे तो टाकणार आपण। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता आपण हा तो पाला काढून घेतलेला त्यात टाकणार, मिक्स करून घ्यायचं आहे। यात टाकणार आपण हे वाल, हे बघा उकडलेले वाल आहे आपण मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने भाजी केली ना तरी पण खूप छान लागते। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, आणि साखर। त्याच्यामध्ये आपण थोडीच टाकली पण याच्यात जरा जास्त टाकायचे, मी ते एक छोटा चमचा साखर टाकला। आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याची सुद्धा 5 मिनिटं अशी मस्तपैकी आपण वाफ काढून घेणार आहोत। 5 मिनिटं झाली आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओल्या नारळाचं चव। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान लागते भाजी, तुम्ही नक्की करून बघा। आता पावसाळ्यामध्ये या भाज्या आपण भरपूर बनवतो। आता आपण पुन्हा एकदा याच्यावर झाकून ठेवणार 1-2 मिनिटं। तर आपली हे 2 मिनिटं झाली आहेत। आता बघूया छानशी वाफ निघालेली आहे। आता मी तुम्हाला सर्विंग डिश मध्ये काढून टाकणार। तर इथे आपल्या 2 प्रकारच्या भाज्या तयार झाल्यात। ही आपली नुसती शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि इथे आपण वालाचे दाणे टाकून भाजी बनवतो। आता आपण गार्निशिंग साठी याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। ही भाजी तुम्ही नक्की करून बघा, पौष्टिक भाजी आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।